नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। अजित पवार पुण्यात करणार काँग्रेसची आघाडी, सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, नाशिक सदनिका प्रकरणातील 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती। कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो पण आता वेळ आली आहे, नितेश राणेंचा इशारा। आणि काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर, काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष व 1006 नगरसेवक विजयी, हे यश कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे सपकाळ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून इसू पोडगाव पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी विकास साहेबराव उर्फ बबन गोरे राहणार माळेगाव तालुका केज आणि गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी राजेश उर्फ भोल्या बंडू नाटकर राहणार राक्षसभुवन तालुका गेवराई यांच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। इसम क्रमांक 1 याच्या विरुद्ध इसू पोडगाव पोलीस ठाण्यात घरात घुसून मारणे, बलात्कार करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण 5 गुन्ह्यांची नोंद आहे। तर इसम क्रमांक 2 याच्या विरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गौण खनिज वाळूची चोरी करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण 5 गुन्ह्यांची नोंद आहे। या दोघांवरही प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती, तरी देखील त्यांनी गुन्हे करणे चालूच ठेवले। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 20/12/2025 रोजी एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून दिनांक 20/12/2025 रोजी दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन एलसीबी बीड व इसू पोडगाव पोलीस तसेच चकलांबा पोलिसांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्या दोघांचीही हर्सोल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 20/12/2025 रोजी रवानगी केली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक केज विभाग श्री वेंकटराम, एसडीपीओ गेवराई, एसडीपीओ केज आणि एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मच्छिंद्रनाथ शेंडगे, एपीआय संदीप पाटील, डोंगरे, इंगळे, येळे यांच्यासह एएसआय अभिमन्यू अवताडे, राठोड, वरपे, सलगर, चव्हाण आणि मांजरे सर्व नेमणूक एलसीबी बीड यांनी मिळून केली। अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात आढळलेल्या एका अनोळखी प्रेताचे गूढ उकलण्यात बीड एलसीबीला अवघ्या 48 तासात यश आले आहे। सख्या साडूनेच भाडोत्री मारेकरांच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी बर्दापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळगाव शिवारात एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता। शवविच्छेदन अहवालात सदर व्यक्तीचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचे उघडकीस झाले होते। त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या एलसीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्नील उर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 वर्षे राहणार रेणापूर जिल्हा लातूर अशी पटवली। संशयावरून पोलिसांनी मयताचा नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता खुनाचे धक्कादायक कारण समोर आले। मयत स्वप्नील हा मुख्य आरोपी गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता। साडूचे व त्याच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे गोरोबा हाच स्वप्नीलचा सांभाळ करत होता। स्वप्नीलचे लग्नही गोरोबानेच लावून दिले होते, मात्र स्वप्नीलला दारूचे व्यसन जडले होते। तो दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबाला सतत त्रास देत असे। एकदा तो गोरोबाच्या अंगावर धावूनही गेला होता। याच रागातून गोरोबाने स्वप्नीलचा काटा काढण्याचे ठरवले। त्यासाठी त्याने लातूर आणि नांदेड येथील 3 साथीदारांच्या मदतीने स्वप्नीलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले आणि तेथे त्याला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली व मृतदेह शेतातच फेकून दिला। या प्रकरणी पोलिसांनी गोरोबा मधुकर डावरे वय 45 वर्षे राहणार जवळगाव तालुका अंबाजोगाई, संतोष लिंबाजी मांदळे वय 34 वर्षे राहणार लातूर, किशोर गोरोबा सोनवणे वय 29 वर्षे राहणार लातूर आणि अमोल विनायक चव्हाण वय 26 वर्षे राहणार नांदेड या आरोपींना अटक केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
API ज्ञानेश्वर कांबळे, PSI सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवशे आणि अतुल हराळे यांनी मिळून केली. बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल कालच जाहीर झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत, तर भाजपच्या डॉक्टर ज्योती घुमरे यांचा पराभव झाला आहे. याच अनुषंगाने भाजपा नेत्या तथा नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर आरोप केला आहे. नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार श्री संदीप क्षीरसागर या दोन भावांची छुपी युती असल्याचा मोठा आरोप केला आहे. पाहुयात आमदार पंडित काय म्हणाले ते. लक्षात घ्यावं आणि यात सुधारणा होईल पुढच्या इलेक्शनला असं अपेक्षा करू. ताई, आपण जर पाहिलं तर बीडची नगरपालिका ही कायम क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली आजवर होती, परंतु पहिल्यांदाच यावेळी आता क्षीरसागरांचं नेतृत्व दिसत नाही. तुमच्या रूपाने एक क्षीरसागर मात्र पुरवलंय. क्षीरसागर मुक्त कुठे झालं? मी आहे ना. क्षीरसागर मुक्त हे झालेलं नाहीये. क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे 15 नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि दुसरेही आमचे जे माझे धीर आहेत ते पण क्षीरसागर आहेत, त्यांचे 14 नगरसेवक आहेत. तर मग क्षीरसागर मुक्त कुठे झालंय? जरी सत्ता राष्ट्रवादीकडे गेली असली तरी तुम्ही काल निकाल लागतोय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक नवनिर्वाचित नगरसेविका त्यांनी सांगितलंय, पत्रकार बांधवांनी विचारलेलं आहे की बीड शहर लोक म्हणतायत की आता क्षीरसागर मुक्त ही नगरपालिका झाली का? तर त्यांचं सगळं प्रसारमाध्यमावर वक्तव्य होतं. कुठं झाली आहे? मी स्वतः नगरसेविका आहे नगरपालिकेमध्ये. आमचे 15 नगरसेवक काय जे आहेत ते आणि दुसरे आलेले सुद्धा तुतारीचे ते आमचे धीरच आहेत. म्हणजे जे लपून चालू होतं, जे आम्ही म्हणत होतो हे दोघं मिळून एकत्रित येऊन लढतायत, ते जाहीर केलं त्यांनीच की आमचे धीरच आहेत आणि आमचेच आहेत. ते चांगलं आहे. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगलं आहे. म्हणजे विधानसभेला ज्या लोकांनी इथं एकदम एकमेकाच्या समोर उभे राहिले, कार्यकर्ते लढलेत, त्यांनी काय संदेश ह्याच्यामधनं मेसेज घ्यायचा आहे या बीड विधानसभा मतदारसंघातील बीडकरांबरोबर सर्व मतदारसंघांनी तो मेसेज घेतलेला आहे. जग जाहीर झालंय ना, वक्तव्य केलंय त्यांनी. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.